कथा ही कायम नायकाची, नेत्याची अथवा थोरा मोठ्यांचीच असते असं नाही. काही सर्वसामान्य माणसातही काही अंशी एक नायक, एक नेता हा दडलेला असतोच की. सर्वसामान्य माणूस हा कधी संघर्ष ठरवून करत नाही, त्याला संघर्ष करावा लागतो. कधी स्वतःवर आलेल्या बिकट परिस्थितीसाठी, तर कधी स्वसमाजाच्या प्रगतीसाठी. आणि मग त्यातून निर्माण होतं एक असामान्य नेतृत्व, एक असामान्य कर्तृत्व, एक जिद्द, एक ध्यास, एक पर्व. अशाच एका सर्वसामान्य व्यक्तीचा हा जीवन प्रवास. महेशदादांची आजी म्हणजे शालिनीताई मधुसूदन बेंजामीन या तळेगावातील एक हाडाच्या शिक्षिका. तळेगाव नगरीचे राजे श्रीमंत सरसेनापती अजितराजे दाभाडे सरकार, माजी आमदार कृष्णरावजी भेगडे साहेब, खासदार गिरीश बापट साहेब हे व इतर अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. महेशदादांचे वडील शैलेंद्र हे नाना या नावानंच सुपरिचित होते. नोकरी व्यवसाय सांभाळून अतिशय जिव्हाळ्याने आपल्या संसाराची वाटचाल करत होते. अशात शांत समाधानी कुटुंबामध्ये महेशदादांचा 17 एप्रिल 1972 रोजी जन्म झाला. बेंजामीन कुटुंबाला शिक्षणाचं महत्त्व हे चांगलंच ठाऊक होतं आणि त्यामुळंच नानांनी महेशदादाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं. पण म्हणतात ना, कोणताही ऋतू कायम राहत नाही. बहर आला की कधीतरी पानगळ हे ठरलेलीच आहे. अगदी निसर्गालाही हे चुकलं नाही, तर सर्वसामान्य माणसाचं काय? महेशदादा 3ऱ्या इयत्तेत असताना नानांची नोकरी सुटली. घरी अगदी हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. व्यवसाय चालेनासे झाले आणि पुरेशी फी न भरल्याने महेशदादाला शाळा सोडावी लागली व मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घ्यावा लागला. महेशदादांच्या मनावर या घटनेचे कोरडे उठले ते कायमचेच. आणि मग नकळत्या वयात आला एक शहाणपणा, एक प्रौढत्व. घरची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत होती. कुटुंब मोठं होतं. वडिलांच्या तुटपुंज्या कमाईत हे सगळं भागणं शक्य नव्हतं. म्हणूनच वयाच्या 10व्या वर्षीच महेशदादांनी कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचं नक्की केलं आणि पहाटे पेपर लाईन वाटण्याचं काम त्यांनी स्वीकारलं. 100 पेपर वाटले की त्याचे 20 पैसे मिळणार. पण ते 20 पैसे आईच्या हातात देताना माय लेकराच्या डोळ्यात सुखाचे आणि आनंदाचे अश्रू तरळायचे. सकाळी पेपर वाटायचे, दुपारी शाळेत जायचं आणि संध्याकाळी डॉक्टर बेंजामीन या आपल्या काकांकडे कामाला जायचं. संपूर्ण गावभर फिरून ब्लड, युरिन असे सॅम्पल गोळा करायचे. सॅम्पलच्या बाटल्या धुवायच्या, दुधाची लाईन टाकायची, वडिलांना इलेक्ट्रिशियनच्या कामात मदत करायची आणि अन्य मिळेल ते काम करत कुटुंबाला हातभार लावायचा. हा एकच ध्यास महेशदादांनी घेतला होता. परिस्थिती बेताची, हतबलता, दुःख आणि दारिद्र्य हे सर्व काही होतं. पण अंगी जिद्द अफाट होती. कष्ट उपसण्याची तयारी होती. त्यामुळंच कोणत्याही कामाची लाज बाळगायची नाही हे महेशदादांच्या आयुष्याचं ब्रीज झालं. आणि या सर्व कष्टातच महेशदादांनी आपलं 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. उच्च शिक्षणाची आस होती, पण समोर जबाबदारीचा डोंगर मोठा होता. म्हणूनच महेशदादांनी ITIला तंत्र शिक्षणासाठी प्रवेश घेतला व तो पूर्ण केला. अर्थार्जनासाठी बजाज टेम्पो येथे लागलेल्या महेशदादांना भुकेल्या कामगाराचा कळवळा येईल. वेळप्रसंगी स्वतःचं कुपन देऊन भुकेलेल्यांना घास भरवण्याचं कामही दादांनी केलं. प्रेस शॉपला असताना अपघात होत असत. त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून महेशदादांनी स्वतःच्या पाठीवर नेऊन कामगारांचं प्राण वाचवल्याची अनेक उदाहरणं आहेत. आणि दादा रक्तामांसाचा नसला तरीही कामगार वरिष्ठीचा झाला आणि आकाराला आलं एक कामगार नेतृत्व. प्रशासन आणि कामगार यातील समन्वयाने प्रश्न सुटले जात म्हणून कामगार वर्गात महेशदादा बेंजामीन हे नाव अढळ झालं. दादांचा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष डॉक्टर बेगी यांचा संपर्क झाला. एकमेकांचे विचार पटल्यामुळे दादा डॉक्टर बेगी यांच्याबरोबर राहू लागले. तळेगावी झालेल्या 3 दिवसांच्या कार्यशाळेत दादांची चूक ज्येष्ठांच्या नजरेत भरली आणि महेशदादांना मावळ तालुका उपाध्यक्ष हे पद मिळालं.
आणि दादांचा राजकीय पटलावर प्रवेश झाला. स्वकर्तृत्वाच्या जोरावर महेश दादांनी अनेक राजकीय व सामाजिक पदे भूषवली व त्यांना प्रामाणिक न्याय दिला. महेश दादांच्या विचारांचा व समाजाप्रती असलेल्या तळमळीचा मूळ पाया हा धर्म व धर्माप्रती असलेली निष्ठा हाच होता. आणि त्यातूनच महेश दादांची ख्रिश्चन समाजाची संघटना ख्रिश्चन एकता मंचावर प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. ख्रिश्चन समाजाची शिखर संस्था बायबल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेवर बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये डायरेक्टर म्हणूनही काम केलं. त्या माध्यमातून धर्माच्या तळागाळातील प्रत्येक व्यक्तीला मदतीचा हात दिला. दरवर्षी ज्या ख्रिस्त धर्मगुरूंनी म्हणजेच पाळक वर्गांनी देवाचे मंदिर चर्च बांधलं, अशा 10 धर्मगुरूंना आदर्श गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचं पवित्र कार्य महेश दादांनी केलं. तसेच 2014-15 साली ख्रिस्त धर्माच्या धर्मगुरूंसाठी रेव्हरंड डे, पास्टर डेची स्थापना केली. यावेळी 250हून अधिक धर्मगुरू एकाच व्यासपीठावर एकत्र होते. अशा अनेक धर्मगुरूंचा महेश दादांनी सन्मान केला. तळेगावमधील चर्च उभारणीचं काम असो, मेथडिस्ट ट्रस्टच्या माध्यमातून केलेली कामं असो, महेश दादांनी कायमच आपल्या भूमिकेला न्याय दिला. समाजातील व्यक्ती, विधवा, माता, भगिनी, अनाथ मुले व मुली, गरजवंत, पाळक वर्ग अशा अनेक वंचित घटकांसाठी महेश दादांनी व्यापक काम केलं आणि आजही करत आहेत. एका सर्वसामान्य ख्रिस्त परिवारातल्या जडणघडणीप्रमाणे महेश दादांवर संस्कार झाले आणि त्यातूनच समाजाची नीतिमूल्य, समाजाची असलेली व्यापकता आणि धर्माची शिकवण ही महेश दादांच्या अंगी उतरत गेली. धर्म समाज हा कितीही मोठा असला, कितीही व्यापक असला, तरीही तळागाळात दुःख ही साठलेलीच असतात. आणि अशाच लोकांसाठी काम करण्याचा मानस ठेवून महेश दादांनी आजतागायत आपली वाटचाल केली आहे. तळेगावातील एक सर्वसामान्य ख्रिस्त धर्मातला हा मुलगा अवघ्या समाजासाठी एक हक्काचं नाव बनला. प्रत्येक धर्म बांधवाचा आधार बनला. तळेगावातच नव्हे तर धर्माचं हे कार्य महेश दादांनी अवघ्या राज्यभर व देश पातळीवरही अव्याहतपणे चालू ठेवलं. अनंत अडचणी आल्या, विरोध प्रचंड झाला, पण त्याचबरोबर असंख्य जीवांना जीव देणारी माणसंही भेटत गेली. त्यातूनच महेश दादा या नावाला व्यापकता मिळत गेली. अल्पसंख्याकांचा आवाज म्हणून महेश दादांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. हजारो तरुण महेश दादांबरोबर या कार्यात जोडले गेले. धर्म, समाज यासाठीची तळमळ, जिद्द आणि त्यासाठी काहीही करण्याची वृत्ती. शालोम. परमेश्वराची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आज मला आनंद वाटतो की मी आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मला विनंती करण्याची ही संधी मिळाली. आणि विशेष करून मी आज माझा मुलगा महेशदादा बेंजामिन यांच्यासाठी आज तुम्हाला मी विनंती करण्यासाठी ही संधी दिली. मी तुमचे आभारी आहे. महेशदादा बेंजामिन यांना मी 15 ते 20 वर्षापासून ओळखत आहे आणि त्यांचा स्वभाव जर पाहिला तर अतिशय नम्र, हंबल पर्सन आणि ख्रिस्ती समाजाबद्दल किंवा ख्रिस्तीतर लोकांसाठी सुद्धा ते नेहमी धावून येतात आणि कार्यरत असतात. तर चर्च ऑफ नॅझरेन कासारवाडी या ठिकाणी मी पाहिलं की ते तोडण्यात आलं आणि त्यांना कोणीतरी निरोप दिला की असं तोडत आहे चर्च. त्या ठिकाणी ते धावून आले आणि ते तोडण्याचं काम रोखलं त्यांनी. त्याचप्रमाणे देवरोडमध्ये ट्राय जीजस चर्च हे सुद्धा महेशदादांनी त्या ठिकाणी 2 तासामध्ये त्या व्यक्तीशी बोलून ते चर्च पुन्हा उघडलं आणि आज तागायत त्या चर्चमध्ये सर्व ख्रिस्ती लोक देवरोडचे येऊन उपासना करत आहेत आणि खरोखर प्रेमाने आणि प्रीतीने माणसाला जिंकता येतं. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की रेव्हरंड, पास्टर किंवा बिशप ख्रिस्ती समाजातले जेवढे धर्मगुरू आहे या सर्वांना ते दरवर्षी एक डे म्हणून साजरा करतात. जसं आम्ही जगामध्ये पाहतो मदर्स डे, फादर्स डे, चिल्ड्रन्स डे, टीचर्स डे आणि अशा प्रकारे ते फादर्स डे म्हणजे ख्रिस्ती धर्मगुरूचे पास्टर, रेव्हरंड, बिशप यांचा एक डे ते साजरा करतात. आणि
ते पिंपरी चिंचवड पुणा या परिसरामध्ये कमीत कमी 10 पास्टरांचा दरवर्षी सन्मान करतात आणि हे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ते करत असतात. खरं पाहिलं तर मनुष्य सेवा हीच खरी प्रभू सेवा आहे आणि हा गुण त्यांच्यामध्ये, सेवेचा गुण, आणि त्यांना एक पॅशन आहे, कळवळ आहे त्यांना की ख्रिस्ती समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि ही सेवा त्यांना करायची आहे. म्हणून आणि मी अजून एका ठिकाणी पाहतो की ते ख्रिस्ती समाजाच्या सेवेसाठी त्यांनी संघटना निर्माण केलेली आहे आणि त्याचं नाव सेवा ही संघटना आहे आणि त्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्या संघटनेतून ख्रिस्ती समाजाला मार्गदर्शन करणं, अडीअडचणीला धावून येऊन त्यांचे समस्या सोडवणं हे कार्य ते करतात. म्हणून मी आज आमच्या मुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी महेशदादा बेंजामिन यांना मायनॉरिटी असिस्टंट कमिशनर या पदावर त्यांना संधी द्यावी आणि मी तुम्हाला खात्री देतो की महेशदादा नक्कीच तुमचे सर्व प्रॉब्लेम जे आहे ख्रिस्ती समाजाचे ते नक्कीच सोडवतील अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून मी पुन्हा एक वार अजितदादांना हात जोडून विनंती करतो की त्यांनी यांना संधी द्यावी, जेणेकरून या संधीतून ते नक्कीच आमच्या ख्रिस्ती समाजाचे समस्या सोडवत आलेत आणि इथून पुढेही सोडवतील. आणि हीच एक व्यक्ती मला आत्तापर्यंत तरी दिसून येते की ह्यांना तुम्ही संधी द्यावी आणि निश्चित या संधीचा फायदा आम्हा ख्रिस्ती समाजाला आणि इतर समाजांनाही होईल. पुन्हा एक वार मी तुमचे आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. मावळ तालुक्यामध्ये राजकीय व सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना माझा सहकारी ख्रिश्चन समाजातील एक बांधव महेश बेंजामिन हा तळेगाव शहरामध्ये राहत असताना गेले 3 पिढ्यांचा यांचा सहवास आहे. शिक्षक, त्यांच्या आजी म्हणून या भागामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. एक राजकीय वारसा असलेला महेशराव एक सामाजिक बांधिलकी जपून आज संपूर्ण राज्यामध्ये आज ख्रिश्चन बांधवांसाठी मेहनत घेतो आहे. प्रत्येक समाज बांधवाला कशा पद्धतीने न्याय देता येईल त्याकरता तळमळीनं काम करणारा माझा सहकारी आहे आणि म्हणून आज त्याला मनापासून शुभेच्छा देत असताना मी महाराष्ट्र राज्य शासनातील सर्व राजकीय पदाधिकारी असतील, मंत्रीगण असतील, त्यांना विनंती करेन की महाराष्ट्र राज्य शासनाच्या अल्पसंख्याक आयोगाच्या कमिटीवरती देखील त्याला काम करण्याची संधी मिळावी. तो नक्कीच चांगलं काम करून अल्पसंख्याक समाजातील प्रत्येक बांधवांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. की मनापासून माझा सहकारी महेश बेंजामिन त्याला त्याच्या सामाजिक व राजकीय जीवनाच्या शुभेच्छा देतो. आपला धर्म, आपला समाज उन्नत व्हावा यासाठीच्या महेशदादांच्या कार्यात त्यांच्या पत्नी सौ मोनिका महेश बेंजामिन, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनीही त्यांना प्रत्येक पावलावर अगदी सावलीसारखी साथ केली आणि त्यामुळंच महेशदादांचं हे समाजोन्नतीचं कार्य अहोरात्र चालू आहे आणि चालू राहील. तळेगाव दाभडे त्या गावानं, माझ्या धर्मानं, माझ्या समाजानं मला कधीच अंतर दिलं नाही. नेहमी माझ्या सुखदुःखात माझ्या पाठीशी राहिला आणि हे ऋण मी कधी विसरणार नाही. महेश बेंजामिन हे नाव जरी मला माझ्या घरातून मिळालं असलं तरी परंतु माझ्या नावाला मोठेपण, माझ्या कार्याला मोठेपण आपणच दिलंय. याचं ऋण मी कधी विसरणार नाही. मला, माझ्या कुटुंबाला जो आधार आपण दिला त्याबद्दल मी मनापासून ऋण व्यक्त करतो. असंच प्रेम माझ्यावर, माझ्या कुटुंबावर आपलं राहू द्या हीच अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.